महाराष्ट्राचा। नमस्कार, मी गौरी। संध्या लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। माजी महापौर राहिलेल्या किशोरी पेडणेकर यांना आता मुंबई महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी देण्यात आली आहे। याबरोबर त्यांना पहिल्या महिला विरोधी पक्षनेत्या होण्याचा मान मिळाला आहे। याबद्दल बोलताना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आदित्य उद्धव ठाकरे यांचे आभार त्यांनी मानले आहेत। पाहूया। तुम्ही प्रस्ताव आणता भाजप म्हणून, तुमचे चॅटम जे आता मुंबईचे अध्यक्ष आहे, साटम मुंबईचे अध्यक्ष आहे, प्रथम मी आमचे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना मानवंदना करून उद्धवजी आणि आदित्यांचे आभार मानते। प्रत्येक वेळेला म्हणजे मला वाटतं पहिल्या संपर्क प्रमुख म्हणून कोकणात 2005 ला महिला संपर्क प्रमुख हे मला दिलं गेलं होतं। तो पण एक चॅलेंजिंग जॉब होता की तिथे महिला आघाडी वाढवून दाखवणं वगैरे। त्यानंतर बिनविरोध महापौर जे गेल्या वेळेला झालं 2019 ला, तो पण एक इतिहास रचला गेला। त्यानंतर 19 ते 26 यामध्ये महापौरच नाही, म्हणजे आता जे महापौरांची तारीख येईल ती त्या दिवसापासून, त्यामुळे तो पण एक बघताना 100 वर्षांनी तो इतिहास वाटेल, तो एक रचला गेला। आणि पहिल्यांदाच अपोजिशन लीडर म्हणजे विरोधी पक्ष नेता अशी रूढी परंपरा चालू होता। उद्धवजींनी तेही बदलून दाखवलं की मोठ्या प्रमाणात आज आम्ही विरोधी पक्ष आहोत आणि ज्यांनी आयुष्यभर पक्षाबरोबर राहून प्रत्येक संकट समय असं त्यांचं म्हणणं आहे, कारण मी आज पेपरमध्ये ढालीसारख्या लढले, ढाल बनून, ते आनंद आहे। बघा, मला ना खरंच त्याच्यावर आता ना राजकारण नको होतं, म्हणजे आम्हाला पक्षाला, कारण 13 ला तुम्ही प्रस्ताव आणता भाजप म्हणून, तुमचे चॅटम जे आता मुंबईचे अध्यक्ष आहे, साटम मुंबईचे अध्यक्ष आहेत, आणि तुमचे आता ज्या महापौर आहेत माननीय त्या रितू तावडे यांनी तर ते ठराव मंजूर केला, आणि मग कशाला आमच्या पक्षाच्या याला हिंदू मुस्लिम रंग देत आहे। आमच्याकडे 1995 ला मुस्लिम आमदार झाले, त्याच्यानंतर ते मंत्री झाले साबीरबाई शेख, आणि आमच्याकडे असे कार्यकर्ते, मग ते संभाजीनगरमध्ये असतील, ते परभणीमध्ये आहे, ते आमच्या खूप ठिकाणी जे हार्डकोअर भले मुस्लिम धर्मात आहेत पण ते आमचे शिवसैनिक आहेत। आत्ता जे परभणीवरनं जे नाटक चाललंय त्यांनी, म्हणजे मी सगळ्या यांनी माहिती घेतली, अख्खं शेतच्या शेत तरारलेलं शिवपुराणासाठी खोदून दिलं, त्यांना पाहिजे ते म्हणजे कार्यक्रम करायला दिला, तो त्याग नाही दिसत। आणि आमचाही विरोध आहे कशाला, जे मुसलमान असतील, अगदी हिंदू सुद्धा जे देशाच्या मुळावर असतील, जे महाराष्ट्राच्या मुळावर असतील, जे ह्या मुंबईत किंवा नागरिक म्हणून ज्यांचं एक कर्तव्य असतं ते जर बजावत नसतील तर आमचा ह्याही गोष्टीला विरोध आहे। पण निव्वळ मुस्लिम म्हणून राजकारण करणं आणि त्या राज्यांमध्ये MIMच्या सोबत दोस्ती करायची, त्यांच्याबरोबर सगळे बसायचं, त्यांच्याबरोबर सत्तेला MIMला आलिंगन द्यायचं, तर आज देशामध्ये मुस्लिम जेवढे आहेत त्या सगळ्यांना मतदान देण्याचा अधिकार आहे। तो अधिकार संविधानाने दिलेला अधिकार आहे। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।